तुमच्यासारखा फिश बघायचा आहे कुठे हा माझ्यासारखं हा जो माझ्याशी भांडतो ठीक आहे ना बघ मला डोकं तरी आहे तुझ्यावर का फिश बघायचं एवढं डोकं आहे ना की ते मेंदू डोक्याच्या बाहेर आलाय. हा फिश ऐकतोय आपलं बोलणं लिटरली ऐकतोय हा. बघा हिरो नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार मित्रांनो बायकोच्या मैत्रिणींनो हा बायकोच्या मैत्रिणी माझ्या कुठे मैत्रिणी आमच्या साहेबांना मैत्रिणी नाही आहेत ठीक आहे हा तर आज मी आता तेच बोलणार होती वी आर वन वुमन आहे हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आज आम्ही चाललो आहोत एक्वेरियम मध्ये चाललो आहोत फिश घ्यायसाठी. फिश ऍक्च्युली बघूया तिथे गेल्यावर डिपेंड ऑन नाही भाई ते साफ मला करावं लागणार आहे हे करेगा साफ. तर चाललो आहोत तिकडे तर रेडी होतो फटाफट. मी रेडी झालो. तुम्ही रेडी आहात? तुम्ही रेडी रेडी आय एम रेडा रेडा रेडी तयार झाले आणि ही म्हस. तर आम्ही झालो आहोत रेडी आणि निघाली आहे. ती दोघं जण खाली गेलेली आहेत ऑलरेडी. आता मी जाते फटाफट नाहीतर मग लेक्चर पडतील किती तयारी कशी तयारी हे ते तर चल जाऊया आपण. हे देवा हे ऊन आणि आमच्या बिल्डिंगचं काम कधी कंप्लीट होणार देव जाणे. ओ माय गॉड रोनाल्डो फॅन बघायचा आहे. रोनाल्डो फॅन प्लीज कम हिअर. रोनाल्डो फॅन तुमची जर्सी दाखवाल का जर्सी? ओ माय गॉड पाठवून दाखवाल का? ओके आमचे रोनाल्डो फॅन आहेत इथे. रोनाल्डो फॅन आय लव्ह. एक सेकंड आई पण गोगल घातलाय आणि मम्मीने पण. हा मग तर आम्ही काय फोर व्हीलर घेऊन जाणार नाही तिथे पार्किंग करायला इश्यू होतो. सो आम्ही जाणार आहे आमच्या स्कूटरनी ॲक्टिवा आणि आमचे साहेब भेटला ना. हे असं असतं जर बायकोने एखादी गोष्ट जर नाही ना नीट ठेवली तर नवऱ्याला कधी सापडत नाही. मी यांना सांगते घरी अख्खं घर त्यांनी अस्ताव्यस्त केलं गॉगल शोधायला आणि अखेर शेवटी गॉगल कुठे भेटला? गाडीमध्ये. असं असतं. तर बायको नाही तर काय नाही. बरोबर बोलली ना मी? यस बायको नाही तर काय नाही गाईस. क्या बात कर रहे हैं? जर कोणाला माहीत असेल निमो हा कॅरेक्टर कोणाचा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की निमो हे नाव कोणाचं आहे आणि कुठल्या कॅरेक्टरचं आहे निमो नाव. ओके काय खाणार तू? काय खाणार आहे? अरे, तू काय खाणार आहेस आज? तुझी फरमाईश. तुम्ही जे बोलाल ते माती का? ती तुम्ही खाल्ली आहे. हा मी खाल्लीच आहे ऑलरेडी माती. समजलं ना? काय माती खाल्ली सांग? काय माती खाल्ली? तुम्ही ओव्हर स्मार्ट. तुला असं वाटतं का ती माती खाल्ली आहे मी? ती माती होती का? जाऊ दे. काय खायचंय बोल. तुला स्पेशल आज तुला काय स्पेशल खायचंय? मला ना जी तुम्ही त्या दिवशी मला न नेता जी मिसळ खाऊन आलायत ना. न नेता म्हणजे मला न नेता तुम्ही एकटे गेला होतात ना. एकटा नव्हतो गेलो मित्रांबरोबर. हा मग तिथे मित्रांबरोबर गेलेला आणि जी मिसळ खाऊन आलायत ना ती मिसळ नॉर्मल मिसळ तर सगळे खातात. आज आपण खाणार आहोत फ्राईड मिसळ. वर्षाने अजून मला नाही वाटत ट्राय केली असेल. नाही केली. हिडन ठिकाणी घेऊन जाणार आहे मला. हिडन ठिकाण? अरे हिडन म्हणजे जे तू नाही बघितलंय. अरे तू नाही बघितलंय. हिडन ठिकाण बोलले. अरे हा म्हणजे ते आता तर हिडन ठिकाण मला बघायचंच आहे. अरे तिथे नेतोच आहे तुला. का ठेवलंय माझ्यापासून लपवून हे हिडन ठिकाण यांनी ठेवलंय आणि वरून मला सांगतात पण हिडन ठिकाण. ओके म्हणजे तुला कधी नाही नेलंय ना मग ते हिडनच झालं. हा मग
माझ्यापासून हिडन ठिकाण तुझ्यापासून म्हणजे आता नेतोय ना तुला. हे ह्याचं चोरी पकडली गेली आहे आता आणि आता त्याच्यावरती सारव चालली आहे की हिडन ठिकाण. अरे तुला नेतोय ना मी, अरे तुला नेतोय ना मी, कधी बोललो. हे 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 चाललंय आता त्याचं. हे मला आता असे हिडन ठिकाण सगळे ना शोधून काढावे लागणार आहे. हे तुमच्या कॉलेजच्या जवळ आहे हा आणि ही जागा मला माहिती नाहीये. अरे नाही मला नसणारच ना माहिती. का कधी मला नेलंच माहित नाही नाहीये ना तिथे. आणि मला का नाही नेलंय तिथे. तशी वेळ नाही मग कधी न्यायची. तशी वेळ आली ना. अरे म्हणजे बघूया ना. ओके ऐकताय ना सगळी जण ऐकताय ना हे काय बोलतायत ते. ठीक आहे बघून घ्यावं लागेल मला. गाईज हे रिअली हिडन ठिकाण आहे. एवढं आतमध्ये आहे ना की इथे मला पोचणं म्हणजे मला कोणीतरी दाखवल्याशिवाय मी पोचू शकत नव्हते. हिडन ठिकाण तुमचं चालू आहे का. आम्हाला वाटलं की एक हॉटेल आहे. किती आणलंय पप्पांनी. बाय द वे पप्पांचं हिडन ठिकाण बंद आहे. बाय द वे तुम्ही ज्या हिडन ठिकाणी आणलंय बंद येस. आता दुसरं हिडन ठिकाणी. आता दुसरं एकच होतं. अजून दुसरं कुठलं तरी असेल आठवा हिडन ठिकाण. एकच होतं. आता अजून निघतील बाहेर. थांबा. पट झालेला आहे आमचा. आम्हाला पटत होते आमचा हॉटेल बंद भेटलं. आम्ही हिडन ठिकाणी मला नेलं यांनी आणि हिडन ठिकाण बोललं की हिला अजूनही हिडनच राहू दे, हे दाखवूयाच नको, म्हणून ह्यांनी असं हिडन ठिकाणी नेलं की जे बंद झालेलं आहे ऑलरेडी. काय नाही झाले काय आज बंद असेल काय माहिती. असं आहे काय. म्हणजे संडेचं बंद असतं ते. मला नाही माहिती. बघितलं ना. आणि आता ना ऑर्डर देतात ते. वेटर पण पट करताय. तो वेटर एवढा घाईत होता. हे 10 मेनू सांगतील तर तो वेटर कधीपर्यंत ऐकत राहणार. आणि दोनदा ते तीनदा त्याला बोलून मेनू पण चेंज केला त्यांनी की हे नको ते द्याव, ते नको ते द्याव. तो कसा ऐकेल तुमचं. तो बिना ऐकतच. फायनली आम्ही पोचलो आहात फिश एक्वेरियमला. बट बघूया. आपल्याला हे भेटला. तुम्ही नाव काय घेतलं होतं. निमो. निमो पण जरा निमोचा कलर उडालाय. थोडा निमोचा कलर उडालाय. निमो आणि निमोचा फ्रेंड पण आहे. भांडी करतात. भांडतात कशी. हे बघा या माशाला डोळाच नाहीये. त्या साईडचा डोळा नाहीये त्याला. बघा दिसला. हा तुम्ही कुठला बघताय. बघा त्याला डोळाच नाहीये. ते बिना डोळ्याचे मासे. सारखा तुम्हाला तुमच्यासारखा फिश बघायचा आहे. कुठे माझ्यासारखं. हा जो माझ्याशी भांडतो ठीक आहे सारखा. ना. बघ मला डोकं तरी आहे. तुझ्यासारखा फिश बघायचा एवढं डोकं आहे ना की ते मेंदू डोक्याच्या बाहेर आलाय. मला तुमच्यासारखा तुम्हाला तुमच्यासारखा अजून एक फिश बघायचा. तुमच्यासारखा हा बघा ह्याचे डोळे बघा. ह्याचे डोळे बघा. सेम तुमच्यासारखे डोळे आहेत. कसं वाटतं बेडूक फिश. अजून एक तुमच्यासारखा प्राणी बघायचा आहे काय. अजून एक
बघा तो बघा अजून एक तुमच्यासारखा प्राणी बघायचा नांगे काढून असतो हा बघा लॉबस्टर लॉबस्टर लाईक यू फायनली हे फिश घेतलेले आहे गप्पी फिश हे आवडले तुला आय लव्ह फायटर फिश गप्पी फिश आहे फायनली इकडे या साईडला आता काय आता झालं चला आता जाऊन घरी सेटअप बसवूया चले बाबा झाले तुझे फिश शॉपिंग फायनली आमचा फिश टँक धुवून पुसून गेलेला आहे त्याच्यात कधी अहो त्याचं हे आहे ते बबल्स झाले ते पाण्याचे बबल्स आहेत फिश एक्वारियम आमचे ही फिश आहेत ते आता आम्ही त्याच्यात ट्रान्सफर करतो पॅकच आहे ना पण जिद्दोजिहद चाललेली लाईट ही वरून टाकायची असते वरून दिसली पाहिजे हा काय पाडलं तर लाईट गेली शॉक लागेल अरे ते हे तर उचला पूर्ण कर जा गरम लागले हे बघ हातला याला याला चिकटपट्टी लावली पाण्यात टाका पाण्यात रे बाबा हा हीच लाईट लावूया आपण चिकटपट्टी घ्या उसका मैं झोल झपाटा करती हूँ फक्त चिकटपट्टी शोधा तुम्ही मी हे लावते ती बघ वर चलो तो अभी इसका कार्यक्रम करते तर त्याच्यामध्ये ती वाली लाईट तर लावली नाही आम्ही LED लाईट आणली आणि ती फिटिंग केली आणि ही आहे फायनल लुक आमच्या फिश टँकचा त्याच्यामध्ये आम्ही डायनासॉर्स ठेवलेत वीरने त्याचे त्यांना खेळण्यासाठी खूपच छान असा फिश टँक वाटतोय मस्त खेळतायत तर आजचा ब्लॉग असाच इथे संपवूया आणि इथून पुढच्या नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही रेडी राहा काहीतरी स्पेशल एक्साइटिंग काहीतरी नवीन असं काहीतरी ब्लॉगमध्ये करतच राहूया हा फिश ऐकतोय आपलं बोलणं लिटरली ऐकतोय हा बाय तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील आमच्या चॅनलवरती आणि चॅलेंजेससुद्धा सांगू शकता सजेस्ट करू शकता आम्हाला तर मग भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय